लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून राज ठाकरेंच्या मनसेने ही मोर्चे बांधणी सुरू केली आहे। गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये भेटीगाठींचा सिलसिला सुरू असल्याचं आपण बघतोय। मात्र दोन्ही पक्षात युतीवर प्राथमिक पातळीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य भाजप मनसे युतीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। कारण अलीकडच्या काळात मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यात। मात्र या भेटीत अद्याप जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही। दोन्ही पक्षात युती शक्य आहे का याची चाचपणी केली जाते। 1.5-2 वर्षापासून आम्ही लोकसभेची तयारी करतोय। त्याप्रमाणे निरीक्षक आमचे नेमलेले होते। निरीक्षक त्या लोकसभा मतदारसंघात जाऊन त्यांनी आढावा घेतला होता। तिथे काही नियुक्त्या करणं बाकी होतं। लोकसभेच्या तयारीच्या अनुषंगाने त्या नियुक्त्या केलेल्या आहेत। त्यांना जबाबदारीचं वाटप केलेलं आहे आणि ती तयारी आमची चालू आहे। लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांचा धडाका लावलाय आणि त्यामुळे मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार की महायुतीत सहभागी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र मनसेनं स्वबळावर लोकसभा लढवल्यास त्याचा फायदा भाजपला होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मनसेनं स्वबळावर लोकसभा लढल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा महायुतीला होणार असल्याचा राजकीय तर्क लावला जातोय। विशेषतः मुंबईतील काही जागांवर भाजपला थेट फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे। मनसेमुळे मराठी मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकरांनी निवडणूक लढवली तर शिवसेना उभाटा गटाच्या अरविंद सावंतांना याची झळ बसणार आहे। लोकसभा निवडणुकीत मनसेने स्वबळाचा नारा दिल्यास ते महायुतीच्या पथ्यावर पडणार आहे, तर विधानसभेत भाजपकडून त्याची उतराई केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र लोकसभेत मनसे कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।